तीन ते चारच वक्ते आहेत, त्यांनी 2च मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. महाकरुणिक तथागत भगवान कालकथित माझे फारच जुने सहकारी सीपी थोरात साहेब, उपस्थित उपासक उपासिका बंधू आणि भगिनी, पूर्वीच्या काळी काय होतं, शिमला ऑफिस मध्ये एका विशिष्ट जातीचा भरणा होता, विशिष्ट जाती, सदाशिव पेटी. त्याच्यामध्ये आपले लोक फार कमी असायचे. तर लोकल जे एम्प्लॉयमेंट आहे त्या एम्प्लॉयमेंट तर्फे तिथे भरती व्हायची. पण आमची पहिली बॅच जी ऑल इंडिया मधून स्टाफ सिलेक्शन कमिशन UPSC अशी परीक्षा घेतली आणि मी नागपूरवरून परीक्षा देऊन इथे सिमला ऑफिस मध्ये आलो. सर्वात यंग माणूस मी आणि हे सर्व जुने लोक. त्यावेळेस त्यांना इतका आनंद झाला. सीपी थोरात साहेब होते, कांबळे साहेब होते, रांजणे साहेब होते, केदार, इतका आनंद झाला त्यांना. कारण काय होतं की त्यावेळेस आंबेडकर जयंती 1956 ला आपण धम्मदीक्षा घेतली. त्याच्यानंतर सदाशिव पेठेमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी सर्व लोक ब्राह्मण आहेत तिथे आंबेडकर जयंती साजरी करायची. म्हणजे हे गिनीचिनी लोक होते, 5-6 लोक होते आणि सगळे ऑफिसर ग्रेडचे. मग ते आंबेडकर जयंती कशी साजरी करायची, तर स्वतःच पैसे काढायचे आणि एक छोटीशी कॅन्टीन मध्ये आंबेडकर जयंती साजरी करायची. मग आमच्यासारखे यंग लोक तिथे आले. मग आम्हाला कामाला लावून द्यायचे हे लोक, मुजुंडे असं असं करायचं आहे, जा. मग मी त्यांना थोडीशी त्यांना मग सूचना दिली की सर, आपल्याच लोकांमध्ये का मागायचे पैसे, आपण इतरांना पण जाऊन भेटू ना. मग इतरांमध्ये आम्ही जाऊन भेटायचो. ते म्हणायचे अहो आम्हाला आतापर्यंत कोणी विचारलेलंच नाहीये. मग ते पण लोक 2-2 रुपये द्यायचे. त्यावेळेस 1980 साली 2-2 रुपये देऊन मग आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकर जयंती साजरी करायला. त्याच्यामध्ये सीपी थोरात साहेबांचा पण फार मोठा वाटा आहे. कारण ते बुद्धीने एवढे तेज होते, कोणीतरी म्हटलं मग अशी प्रज्ञावान, तर प्रज्ञावान होते, खरोखर प्रज्ञावान होते. कारण त्यांच्या काही गोष्टी मला आठवतात. केवळ ते सामाजिक राजकीय याच्यावरच त्याच्यामध्येच ते हुशार होते असं नाही. ऑफिस मध्ये 4 ब्रँचेस होत्या त्यावेळेस, 4 ब्रँचेस होत्या त्यावेळेस. फोरकास्ट होतं, ऍग्रिकल्चर मेट्रोलॉजी, इन्स्ट्रुमेंट आणि रिसर्च. तर मी रिसर्चला होतो, ते फोरकास्टिंगला होतं. तर फोरकास्टिंगचा एक हे होता की एक मोठा भारताचा नकाशा असायचा. त्या नकाशावर जे काही ऑब्झर्वेशन असेल, जसं तुम्ही मगाशी सांगितलं टेलिप्रिंटरवर ते काही मेसेजेस यायचे, ते मेसेजेस डिकोड करून ते प्लॉट करायचे त्या स्टेशनला. आणि त्याच्यानंतर प्लॉटिंग झाल्यानंतर त्याचे आयसोबार्स काढायचे. हे आयसोबार्स काढणं काही साधी गोष्ट नव्हती सर. प्रत्येक स्टेशनचा मिलीवार म्हणजे प्रेशर बघायचं, टेम्परेचर बघायचं, ह्युमिडिटी बघायची आणि ढग किती ऑप्ट आहे ते बघून त्याच्याप्रमाणे आयसोबार्स काढायचे. त्याच्यासाठी क्लायमेटॉलॉजी मध्ये माणूस हुशार पाहिजे. तर हे डॉक्टर साहेब, त्यावेळेस डॉक्टर नव्हते, परंतु त्यांची क्लायमेटॉलॉजी एवढी पक्की होती की ते एकदा पेन्सिल ठेवली की पूर्ण नकाशावर आयसोबार्स काढायचे, पूर्ण नकाशावर. मग मी 1-2दा त्यांच्याकडे गेलो, त्यांना म्हटलं अहो इथे डेटा नाहीये, तुम्ही कसे ते आयसोबार्स काढता. ते म्हणतात तुम्हाला क्लायमेटॉलॉजी माहिती आहे का. म्हटलं हो, मग शिकलो म्हणजे मग क्लायमेटॉलॉजी माहितीच आहे. मग आता इथे काही शिप डेटा यायचा, समुद्रामधून शिप डेटा यायचा, इथे हे टेम्परेचर आहे, इथे हे प्रेशर आहे, इथे हे प्रेशर आहे, हे मॅन्युप्युलेट करून इथे हे प्रेशर असायलाच पाहिजे. आणि अशा पद्धतीने ते हाय लो काढायचे आणि त्याच्यानंतर तो चार्ट मोठ्या डायरेक्टरकडे जाऊन त्याच्यावरून ते फोरकास्ट करायचे आणि ते कौतुक करायचे की सीपी थोरात ने ये यहाँ लो कैसा दिखाया. कारण जिथं डेटा नसताना सुद्धा ते त्या ठिकाणी हाय लो बरोबर काढायचे. मला सांगायचा मुद्दा हाच आहे की क्लायमेटॉलॉजी म्हणजे केवळ सामाजिक कार्य असून चालत नाही, तर त्यांची शैक्षणिक हे जे आहे
फारच ती अतिशय महत्वाची होती आणि तेव्हापासून मी त्यांच्याकडे अट्रॅक्ट झालो. 45 वर्ष आमचे संबंध होते, पण त्यांनी ऑफिसमध्ये कधीच बामसेपचा प्रचार केला नाही. कारण काय, त्यांना बाहेरच खूप कामं होते. आमचे वैयक्तिक संबंध फार चांगले होते. आता सुद्धा मला ते स्वतःहून फोन करून बोलायचे. ते निधनाच्या 4 दिवस पूर्वीच मी गेलो होतो गुरुवारी. ते म्हणले मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे, तिथे बाहेर येऊन मी बसतो. त्यांची अवस्था पाहिली, म्हणलं तुम्ही नका बसू सर. गमतीदार होते, माझ्याशी गंमत करायचे. मी गेलो तर मला काय म्हणतात, अरे तू मी आले होय, मला वाटलं नावी आला. आणि अशा पद्धतीने एवढ्या जोरात ते हसले. हे पण म्हटले बघा एवढे दिवस ते हसले नाही आणि आज हसले. आणि त्याच्यानंतर म्हटले रविवारी या तुम्ही. आणि रविवारी मी म्हटलं जाऊन बघतो, पण माझ्या डोक्यात काय आलं माहित नाही. म्हटलं शनिवारीच जाऊ. शनिवारी मी गेलो, सगळ्यांशी बोललो आणि म्हणलं सरांचं दर्शन घ्यावं. आतमध्ये गेलो, सर आखरी घटका मोजत होते सर. मी काही उठवलं नाही त्यांना, त्यांच्या पायाचं दर्शन घेतलं आणि निघून गेलो. तर अशा या मानवाला माझ्यातर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो. बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. सर्व मानस्मृतींना अभिवादन करते. आज बामसेप TS4 व बहुजन समाज पार्टी संस्थापकचे कांशीरामजी साहेब यांचे सहकारी डॉक्टर CP थोरात यांच्या पुण्यनमोदना दिनी मी त्यांच्या स्मृतीस प्रथमतः अभिवादन करते. थोरात सरांबाबत माझे असे 2 प्रसंग आहे जे कायम माझ्या स्मरणात राहील. माझे वडील बुद्धवासी नवनाथजी विठ्ठल कांबळे हे त्यांच्या अत्यंत जवळीक आणि चांगले असं रिलेशन त्यांच्या सोबत होतं थोरात सरांचं. आणि मला अजूनही तो प्रसंग आठवतो की जेव्हा मला पोटनिवडणुकीला सामोरे जायला लागलं त्यावेळेला श्रावस्ती नगरमध्ये जागोजागी आम्ही जेव्हा कोपरा बैठक करायचो. आज या ठिकाणी चांदणे काका या मिटिंगला आहे, श्यामजी कदम पण आहे, ते पण त्या कोपर बैठकीमध्ये असायचे. थोरात सर त्यावेळेला माझ्या बरोबर या बैठकीस येऊन माझ्या वडिलांच्या बाबत माहिती सांगायची आणि या भागामध्ये मला निवडून येण्यासाठी त्यांनी अत्यंत मला मदत केलेली आहे. दुसरा असा प्रसंग आहे की जेव्हा त्यांनी PhD कंप्लीट केली ते स्वतः माझ्या ऑफिसवर आले आणि त्यांनी मला हे सांगितलं. तेव्हा आमच्यासारख्या युवा पिढीला अक्षरशः हे प्रेरणादायक गोष्ट आहे की 80+ असताना सुद्धा त्यांनी PhD कंप्लीट केली. आणि अत्यंत असं इन्स्पिरेशनल मोटिवेशनल असं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या जाण्याने नक्की एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. पण निसर्गाचा नियम आहे, जिथं जन्म आहे तिथं मृत्यू आहे. आणि मी या क्षणी माझ्या कांबळे कुटुंबाच्या वतीने त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. जय. सर्व महापुरुषांना अभिवादन करून तसेच आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर CP थोरातांना देखील विनम्र अभिवादन. आज त्यांच्या पुण्य अनुमोदन दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. पुणे शहरातील सर्व मान्यवर नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं बघितलं आता सर्वांनी थोरात साहेबांबद्दल आपले अनुभव आणि त्यांचं कार्य सर्वांनी सांगितले. राहुलने देखील सांगितले की त्यांचं कार्य सांगत बसलो तर ते 2 तासात 3 तासात होणार नाही. एका वाक्यात सांगायचं झालं तर मान्यवर काशीरामजी साहेब ज्यावेळेस या पुणे शहरामध्ये या त्यांच्या मुवमेंटला ज्यावेळेस सुरुवात केली, मग थोरात साहेबांचं जे वास्तव ताडिया रोड भाग असेल, घोरपडी भाग असेल, एवढं मोठं व्यक्तिमत्व जर थोरात साहेबांकडे येत असेल तर मग मात्र ज्या काशीराम साहेबांनी त्यांचा गौरव केला, ज्या काशीराम साहेबांचे पाय त्यांच्या कुटुंबात, त्यांच्या परिवारात, त्यांच्या घराला लागले, ते व्यक्तिमत्व काय असेल, त्याची उंची काय असेल हे थोडक्यात आपण समजून घेणं हे महत्वाचं आहे. म्हणजे जर काशीराम साहेबांना जर समजा CP थोरात साहेबांचं कार्य कळालं असेल ते म्हणजे ते किती उंचीवरचे होते हे थोडक्यात आपण समजून घ्यावं. आपण किती जरी बोललो तरी त्याला वेळ पुरणार नाही, एवढं मोठं व्यक्तिमत्व होतं. आता हिमालिताईंनी जसं सांगितलं, माझी देखील भेट त्यांच्या बरोबर 2-3 वेळा झाली. ती बी नवनाथजी कांबळे साहेबांबरोबर झाली. ज्या ज्या वेळेस नवनाथजींना त्यांचा फोन यायचा
त्यावेळेस मी नवनाथीन बरोबर असायचो आणि मग नवनाथीन बरोबर त्यांच्या घरी मला जाण्याचा योग आला, त्यांचं मार्गदर्शन घेण्याचा योग आला. आणि त्यावेळेस ते ज्या पद्धतीने सांगायचे की माणसाला खरं तर उठूशी वाटत नव्हतं, एक तास गेला तरी कळायचं ना 1 तास कधी झाला, अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यांचं असायचं. आणि एक मोठं व्यक्तिमत्व, आंबेडकरी चळवळीमध्ये एकनिष्ठ राहून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जे विचार आहेत ते समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे आता काल परवा त्यांच्या पुस्तकाचं उद्घाटन जे झालं तोपर्यंत त्यांचं हे कामकाज चाललेलं होतं, त्यांनी ठप्प केलं नाही. एवढं 85 वय झालं तरी देखील तरुणाला लागो असं त्यांचं काम होतं. आणि या वयात देखील समाजाला जागृत करण्याचं काम या व्यक्तिमत्वाने केलं. आज ते व्यक्तिमत्व आपल्याला सोडून गेलेलं आहे. आंबेडकरी चळवळीची प्रचंड मोठी अशी हानी झालेली आहे. ही हानी न भरून निघण्यासारखी आहे. आम्ही थोरात कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. मी पुणे शहरातील सर्व पक्ष संघटनांच्या वतीने स्थापित झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीनं व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर शाखेच्या वतीनं, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेबांच्या वतीनं व माझ्या चव्हाण परिवाराच्या वतीनं या मोठ्या उंचीच्या व्यक्तिमत्वाला विनम्र भावे असे अभिवादन करतो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. 18 तारखेला थोरात साहेबांचं निधन झालं आणि त्यावेळेस मी औरंगाबादला प्रवास करत होतो आणि संध्याकाळी कोसाळे साहेबांचा मेसेज पाहिला. आणखीन अश्रू अनावर झाले. त्याचं कारण असं आहे की थोरात साहेबांनी अगदी पुत्रवत आमच्यावरती प्रेम केलं. काकूंकडे सरांकडे खूप वेळेस येणं जाणं होतं. सीपी थोरातांचं नाव मी पहिल्यांदा ऐकलं ते माझ्या वडिलांच्या तोंडून. माझे वडील कथित अशोक नवसागरे हे पुन्हा बॉम्बसेट DS4 BSPचे जुने कार्यकर्ते आणि त्यांच्याकडून ऐकण्याचं कारण असं की आम्ही थोरात साहेबांच्या कॅटेगरीमध्ये तयार झालो आणि अशी सांगणारी खूप मोठी पिढी की 5 दिवसांचा कॅटर कॅम्प, 8 दिवसांचा कॅटर कॅम्प, नंतर मला वाटतं आता दिवसभराचा ना 8 दिवसाचा चालू असतो. पण त्या काळामध्ये 5-5 दिवस थोरात साहेब बोलणं आणि त्याच्यामध्ये आम्ही तयार झालो हे सांगणारे. पुण्यात आल्यानंतर थोरात साहेबांशी संपर्क आला, पुस्तक वाचलं, बाकी सगळ्या भागाला आम्ही अन्वीक्षण नावाचं त्रैमासिक चालू केलं. आणखी मग पुन्हा इथेही तरुणांना घेऊन काम करत होतो. त्यानिमित्त त्यांच्याशी खूप बोलणं व्हायचं, चळवळीबद्दल बोलणं व्हायचं. आणि लक्षात यायचं की जेव्हा केव्हा BSP आणि कांशीरामचा इतिहास लिहिला जाईल तो थोरात साहेबांच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण इतिहास राहणार आहे. आणि थोरात साहेबांचा स्वतःचा एक इतिहास आहे. म्हणजे सर जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप घेणारा हा व्यक्ती, ज्याला संस्कृतमध्ये 100 पैकी 100 मार्क पडले, हे मला ते सांगायचे. आणि केव्हा सांगायचे जेव्हा ते PhDला म्हणजे पाली डिपार्टमेंटला पहिले डिप्लोमा केला, मग MA केलं, मग PhD रजिस्टर केलं आणि त्याच्यामध्ये PhD केले. ते म्हणायचे मला जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप भेटली. तर ही गोष्ट प्रेरणा देणारी, ही गोष्ट आपल्याला इतिहासाचं नवं आकलन देणारी. म्हणजे बाबासाहेबांचं बुद्धाने धम्म सगळ्यांनी वाचलंय, आपल्याकडे वर्षावासमध्ये पारायण होतं. त्याच्यात ते सांगायचं की बाबासाहेब म्हणतात की धम्म हा मूळतः सामाजिक आहे. धम्मा इज एसेन्शियली सोशल इन नेचर. हा जो भाग आहे बाबासाहेबांच्या सगळ्या गोष्टीमधला एक महत्वपूर्ण मुद्दा जो चळवळीला परिवर्तन करायचा. कांशीरामजी आणि थोरात साहेब दोघेही खरं म्हणजे तर BSCचे विद्यार्थी. आणि तुम्हाला माहिती सायन्सच्या विद्यार्थ्यांचं असतं त्यांना सोशल सायन्स बद्दल काय घेणं देणं आहे. आणि ह्या दोघं लोकांनी सायन्सची मेथोडॉलॉजी समाजासाठी आणली आणि व्यवस्था परिवर्तन जे आहे हे वैज्ञानिक दृष्ट्या करू शकतो ह्याचा भरोसा समाजपर्यंत कोणी असेल तर या दोघांनी आपल्याला दिला. आणि म्हणून चळवळ उभी करत असताना कांशीरामजी म्हणायचे की ये तो मेरा गुरु है. त्याचं कारण असं आहे की एक लक्षात घ्या, रायटिंग अँड स्पीचेस फार नंतर यायला लागले. त्याच्यापूर्वी बाबासाहेब वाचणं आणि बाबासाहेबांचा वाचल्यानंतरचा तो अनिवार्थ सांगणं. मग बाबासाहेबांच्या विचारांबद्दल बराचसा घोळत असताना ते बाबासाहेबांच्या विचाराची शुद्धता सांगणं, बाबासाहेबांचा धम्माकडे दृष्टिकोन सांगणं, हा जो सांगणं भाग आहे तो कांशीरामजींना म्हणजे कांशीराम म्हणायचे की ये पडता है मुझे बोलता है. परंतु जेव्हा बाबासाहेब ते म्हणतात की तुम्ही मेरा गुरु आहे हे सांगत असताना मी त्यांना आता शेवटपर्यंत भेटलो, त्यांनी कधी डोक्यामध्ये हवा जाऊ दिली नाही की कांशीराम मला गुरु म्हणतो.
आपल्यामध्ये अनेक जण आहेत की जे आता कुसाळे साहेब सांगितलं की जे कधी साहेबांच्या जवळ नव्हते ते आता खूप हुशारकी सांगतात की आम्ही साहेबांना कशी मदत केली आणि आम्ही साहेबांना काय सांगितलं. हे सगळे साक्षी आहेत की हे मला गुरु आहे आणि ते बसलेले लोक आहेत, जिवंत लोक आहेत, सांग ते डोक्यामध्ये हवा गेलेली नाही. ते साहेब माझे पुढारी आहेत, साहेब माझे नेते आहेत आणि ही शिस्त संघटनेला गरजेची आहे. आपण ज्याला नेता मानले त्याचं नेतृत्व स्वीकारावं, त्याचा निर्णय बरोबर असेल चूक असेल तो स्वीकारावा, त्याचा निर्णय आपल्याला पक्षातून काढण्यावर असेल तोही स्वीकारा की ते साहेब आपले नेते आहेत, साहेबांनी विचार केलाय, साहेबांनी टाकून टाकलेले आहे. मला वाटतं ही गोष्ट शिकण्यासारखी आणि सर्वात मोठी गोष्ट की त्यांनीही आपल्याला शिकण्यासारखी की आयुष्याच्या अगदी शेवटपर्यंत ही व्यवस्था बदलू शकते आणि बदलण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. हा आशावाद त्यांचा नेहमी जिवंत आहे. म्हणजे शेवटी म्हणाले की आम्ही पुन्हा एकदा पुनर्बांधणी करतोय आणि पुन्हा एकदा संघटनेची बांधणी करतोय. मला वाटतं आमचं 50 झालं, आम्हाला वाटतं आता काय होऊ शकते की नाही. 80व्या वर्षी तर सांगायची आपल्याला सगळं बदलावं लागेल, ही व्यवस्था बदलू शकते. हा आशावाद जीवन ठेवणार. मला वाटतं की जेव्हा जेव्हा परिवर्तन इतिहास लिहिला जाईल, आपला आंबेडकर चळवळीचा इतिहास लिहिला जाईल, त्या इतिहासामध्ये कांशीरामचा उल्लेख राहील, त्या इतिहासामध्ये त्या इतिहासामध्ये सीपी थोरातांचा उल्लेख राहील, त्या इतिहासामध्ये ह्या ज्या लोकांनी ही मिशन चालवलं, या लोकांनी हे मिशन यशस्वी केलं, त्या सर्वांचा आहे. कांशीरामचा तसा परिवार नव्हता. त्यांचा परिवार म्हणजे कुलदीप असतील, थोरात साहेब असतील, त्यांचा परिवार म्हणजे उबाळे असतील, त्यांचा म्हणजे हे कार्यकर्ते ज्याच्या घरी ते राहिले. आणि मग ते सांगतात की कांशीरामजी पहिल्यांदा जेव्हा यायचे, भाषणाची त्यांची जी तालीम आहे ती त्यांच्या घरी तालीमच्या घरी व्हायची. आणि जेव्हा साहेब बोलायचे म्हणजे साहेब आप जो बात करो लोक समज में नहीं आएगी, अवघड होता तुम्ही सोपं बोला. म्हणजे ह्या ज्या त्यांच्या मैत्रीपूर्ण गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत. पण एक गोष्ट आपण घेतलं पाहिजे की आपली कमिटमेंट ही आंबेडकरिझम सोबत आहे. आपली कमिटमेंट ही व्यवस्था परिवर्तनाच्या विचाराशी आहे. आणि आज त्यांना पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमामध्ये, पुण्यानुमोदनाचा आपला अर्थच असतो की जे पुण्य अर्चित केलेलं आहे ते अर्चित पुण्य आपण जे अर्चित पुण्य आहे ते आपण त्याच्याबद्दल आपण आता व्यक्त व्हावं. त्यानिमित्ताने आपण एवढंच करूया की आपण आंबेडकरवादाशी प्रामाणिक राहूया. एवढं जरी आपण आज निर्धार करून गेलो तर मला वाटतं की त्यांना खरी श्रद्धांजली राहणार आहे. कारण की मी असं बघितलेलं आहे की आज बीएसपीतून काढलं तर बीआरएसपीत जायचं आणि बीआरएसपीतून काढलं की शिवसेनेत जायचं, असा जो सगळा भाग आहे जो म्हणजे एक शेवटचं सांगतो जे आणि ते थांबतो. आणि जर साहेबांचा मुद्दा ते नेहमी सांगायचे तर म्हणजे की इन लोगों के लिए पॉलिटिक्स ये प्रोफेशन है, हमारे पॉलिटिक्स ये मिशन है. मला वाटतं राजकारण हे व्यवस्था परिवर्तन मिशन आहे. ही जी जाणीव आम्हाला करून दिली बाबासाहेबांनी, कांशीराम साहेबांनी आणि थोरात साहेबांनी, त्याच्याशी आपण प्रामाणिक राहूया आणि हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. थोरात परिवर्तन दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत. जय भीम, जय भारत. खरं म्हणजे हा घरचा कार्यक्रम आहे आणि घरच्या व्यक्तीने बोलायचं नसतं असं मला वाटतं, परंतु फॉर्म काहीतरी बोलणं आवश्यक आहे. माझा आणि थोरात साहेबांचा संबंध आला तो 1981 साली ज्यावेळी DS4च्या वतीनं पुण्यामध्ये पहिल्यांदा मायावतीजी आणि कांशीराम साहेबांनी तो डिक्लेअर केला. तेव्हा इथे आज बाळू सोंडे वगैरे होते आणि 4-5 मुलं त्यावेळी 80 साली कॉलेजचे स्टुडंट होतो. आणि त्याच्या अगोदर थोरात साहेबांचा कॅडेट कॅम्प ऐकला आणि तिथून थोरात साहेबांची माझी 81 सालापासून मग 36 वर्ष माझी नोकरी झाली. रिटायर होऊन आता 4 वर्ष झाली. आणि मॅडमचा विद्यार्थी म्हणून जसं थोरात साहेब विद्यार्थी तसं पाडे मॅडमचा विद्यार्थी म्हणून आज मी पाडीमध्ये MA करतोय. आता जास्त बोलायचं नाही, शिक्षक आहे, वेळ झाली की बाहेर पडलं पाहिजे. पण 2 गोष्टी सांगतो साहेबांच्या विषयी की साहेबांनी, कांशीराम साहेबांनी, थोरात साहेबांनी काय शिकवलं. माझं वय पण आता 63 आहे. थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली 1987 साली भाईचारा बनाव असा सायकल मार्ग चालू केला आणि त्याचं नेतृत्व 4 जण होतो. डॉक्टर सीपी थोरात साहेब, आता क्षीरसागर बोलले, त्याचे मोठे बंधू ते इन्कम टॅक्स मध्ये ऑफिसर होते आणि प्रकाश भालेराव आणि मी, आम्ही 4घांनी इथे बाबासाहेब गुत्त्यामध्ये सायकलवरती प्रवास चालू केला आणि पुण्याच्या सगळ्या 14 तालुक्यांमध्ये आणि जवळजवळ 150 गावांमध्ये आम्ही तो सायकल मार्ग सुरू केला. या सायकलमध्ये चालत असा ऊन वारा पाऊस आणि नेमका आमच्या सायकलवरती एक साप आला. प्रचंड पाऊस पडत होता आणि त्या पावसामध्ये थोरात साहेब गाडीमध्ये, क्षीरसागर दादा आणि भालेराव, प्रकाश भालेराव आणि मी नेमका आमच्या
त्या सायकलवरती असा साप आडवा आला. त्यावेळी थोडा सांगितले काही करू नका, त्याला जाऊ द्या, तो जाईल. हा एक प्रसंग महत्वाचा आहे. आणि जे कांचरण संजय थोरात साहेब सांगायचे चळवळ कशी चालवावी, तर ती अशी की जसं कांचरण साहेब केडर कॅम्प घेऊन लोकांना सांगायचे की तुमची सी म्हणजे कमिटमेंट, नंतर त्याच्यामध्ये तुमची कमिटमेंट असेल तर तुमची इन्व्हॉल्वमेंट होते, आणि इन्व्हॉल्वमेंट झाली तर तुमचं डिव्होशन होऊ शकतं. ह्या तीनच गोष्टी कांचरण साहेब आणि थोरात साहेबांकडून पाहायला भेटल्या. आणि जास्त न बोलता, कारण मीच लोकांना सांगतोय 3 मिनिटात आवडा, मला वाटतं 1-1.5 मिनिटं झाला असेल. म्हणून मी सर्व DS4 बामचे DSP, त्याचबरोबर पुन्हा एकदा पालिमेंट आमच्या प्राध्यापिका बसलेल्या आहेत, या सर्वांच्या वतीनं आता थोरात साहेबांचे काय बोलत आहे, आता वहिनी इथं बसलेले आहेत. अगदी 2024 पर्यंत इथे आमचे अध्यक्ष बसले. थोरात साहेब सांगायचे मला मास्टर म्हणतात चळवळीत, मास्टर इथे 7 वाजता तू आला पाहिजे. बरोबर 7 वाजता आम्ही इथे आलो गाडी घेऊन की आम्ही इथे बसल्याच्या सांगतील अध्यक्ष भाषणामध्ये आम्ही 6-6:30 इथून निघायचो. संपूर्ण दौंड जिल्हा आता 84-85 वर्षापर्यंत, साधारण 27 वर्ष निधन झालं. संपूर्ण दौंड जिल्हा, संपूर्ण तो रत्नागिरीचा, इंदापूर, बारामती, ह्या सगळ्या भागांमध्ये आम्ही सकाळी 7 वाजता जायचो आणि संध्याकाळी 12-1-2 वाजता यायचो. पुन्हा मी जायचो, पुन्हा मॅडमच्या लेक्चरला जायचो. आमच्या मॅडमचा कडक पहारा. सांगायचा मुद्दा एकच असं आहे की साहेबांचं वाक्य, राईट मॅन शुड बी राईट प्लेस. जे कांचरण साहेब म्हणायचे राईट मॅन शुड बी राईट प्लेस, तसं थोरात साहेब हे खऱ्या अर्थानं मिशनरी होते. आणि मिशनरपणे काय असतो हे मी जवळून पाहिलेलं आहे. मला वाटतं वेळ झालेली आहे, काही सेकंद बाकी असतील. थोरात साहेबांनी 75वा वाढदिवस साजरा केला आणि वहिनी इथं बसल्या, त्यांनी 75 लोकांची नावं घेतली. एका 75 नाणी छापून घेतली होती साहेब. एका बाजूला भगवान बुद्धांचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला त्या कॉईनला बाबासाहेबांचं चित्र. साहेब म्हणजे थोरात साहेब म्हणजे साहेबच बनायचो त्यांना. म्हणे आले म्हणे गडकरी तुमचं त्याच्यामध्ये 5वा क्रमांक आहे. बरोबर आहे वहिनी? बरोबर वहिनीच्या. आणि त्यांनी ते छापलेलं 5व्या जी 75 लोक होती त्या 75 लोकांपैकी त्यांनी ते कॉईन, चांदीचं कॉईन ते मला दिलं होतं. आणि आजही ते माझ्याकडे 5वा माणूस म्हणून ते माझ्याकडे. खूप गोष्टी आहेत पण तुम्हाला वाटतं वेळ जास्त झाली. पुन्हा एकदा सर्वांचं मी आलेल्याबद्दल सर्वांचा आभार तर मानतीलच, परंतु थोरात साहेबांचा घरातला मेंबर यांना त्यांना सर्वांचा आभार मानतो. आणि जे शुगर पीडित आहेत किंवा ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी 1-2 मिनिटानंतर जेवणाला सुरुवात करावी. पुन्हा एकदा आल्यानंतर सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद करतो. थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. सरांनी सांगितलं होता की हा घरचा कार्यक्रम आहे. नक्कीच हा घोरपडी वासियांचा घरचा कार्यक्रम आहे. म्हणूनच श्रावस्ती बुद्ध विहार समितीचे आम्ही कुठलेही वक्ते या ठिकाणी बोलणार नाही आहोत, कारण आमचे बरेच वक्ते आहेत इथं, जसं की अमोल शिंदे असेल, संतोष सापळे असेल, केवळ थोरात असेल, नितीन जगताप असेल, मी स्वतः. पण आम्ही आजचा हा दिवस खास जे काही साहेबांसोबत ज्यांनी त्यांचा वेळ घालवलेला आहे, कार्य केलेलं आहे, त्यांच्यासाठी राखून ठेवला होता. त्यामुळे आम्ही श्रावस्ती बुद्ध विहार समितीचे कोणीही बोलणार नाही असा निर्णय घेतला होता. आणि आज हा आम्ही सर्व वेळ जे बाहेरून येणारे वक्ते आहेत त्यांना दिलेला आहे. पण जाता जाता आता फक्त अध्यक्षीय भाषण होणार आहे आणि 2 सूचना आहेत. तत्पूर्वी 2 गोष्टी सांगायच्या आहेत. हे जे काय बुद्ध विहार आहे, ज्या बुद्ध विहारामध्ये आज आपण बसला आहात, ही काही वर्षा अगोदर कचरकुंडी होती. साहेब रोज या ठिकाणून जात येत असत आणि त्यांचे म्हणजे मनोगत होतं की इथे कुठेतरी एक छानसं बुद्ध विहार झालं पाहिजे, एक बुद्धिस्ट मॉनेस्ट्री झाली पाहिजे, जिथून आपल्याला वर्ग घेता येईल आणि केडर कॅम्प घेता येईल. आणि असं असताना ही जी जागा आहे ही खरं तर शासनाची जागा आहे. शासनाच्या जागेवर आपण हे बुद्ध विहार बांधलेलं आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मोठा जर वाटा कोणाचा असेल तर डॉक्टर CP थोरात साहेबांचा आहे. आता कोणी वक्त्यांनी सांगितलं की या बुद्ध विहाराला पहिली देणगी त्यांच्यापासून आली,
ह्या जागेवरती काही इतर लोकांचं समाजकंटांचं काही विद्रुपीकरण करायचं होतं किंवा काही दुसऱ्या गोष्टी करायच्या होत्या, की जशी गोष्ट आमच्या लक्षात आली तसं आम्ही साहेबांकडे गेलो आणि साहेबांना ही हकीकत सांगितली की सर ती जी मोकळी जागा आहे तिथं काहीतरी वेगळं होणार आहे असं आमच्या कानावर आलंय. त्यांनी लगेच विलंब न लावता 5,000 रुपये हे आमच्या ताब्यात दिले आणि तिथं काय करायचंय ते लवकर करा म्हणले. ही माझी देणगी आहे आणि इथून पुढे लागणारी मी सगळी मदत करेन. आणि त्यांनी जे 5,000 रुपये दिले त्या 5,000 रुपयामध्ये आम्ही इथे एक आता पत्र्याचं शेड आहे मागे ठेवलंय ते विकत आणलं आणि लगेच या ठिकाणी हे बुद्धविहारची जागा स्थापन केली. म्हणजे याचे जनक अर्थात सीपी थोरात साहेब आहे, त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलो. आता सांगितलं की त्यांचा 75वा वाढदिवस, तो पूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी ही आमच्या समितीवर दिली होती. प्रमुख मी होतो आणि यांनी सांगितलं की ते 5 नाणे जे दिले होते त्यातलं पहिल्या नंबरचं नाणं हे माझं होतं. ताई बसले जाता इथं सांगतील की त्या पहिल्या नंबरचं नाणं त्यांनी माझ्याकडे दिलं होतं आणि दुसऱ्या नंबरचं नाणं माझ्या मिसेसला दिलं, पण मी ते नाकारलं. म्हणलं हे नाणं पुन्हा इतरांना द्या, कारण तुमची आठवण म्हणून सदैव ती माझ्याकडे आहे आणि ती सदैव माझ्याकडे राहील, ऊर्जा देत राहील निसंकोचपणे ह्या चळवळी काम करण्याचं आणि एकनिष्ठ राहण्याचं. एवढं बोलतो मी. आणि या श्रावस्ती बुद्धविहारातर्फे आमचे कोणीही मनोगत व्यक्त करणार नाहीये हेच मनोगत मानून मी माझं 2 शब्द संपवतो. यानंतर अध्यक्षीय भाषण होईल. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन त्यांचं मनोगत व्यक्त करावं. तत्पूर्वी एक सूचना आहे की डॉक्टर सुमेध जे आलेले आहेत त्यांनी आव्हान केलेलं आहे की साहेबांचं जर काही पत्र असेल, काही पुस्तकं असतील तर ते नक्कीच त्यांनी त्यांच्याकडे द्यावं. त्यांचा मानस आहे पुढे त्यांचे पुस्तकं छापायच्या. आणि दुसरी की मनापासून थोरात कुटुंबियांनी पण ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे की त्यांना पण आज कळालं की इतका मोठा वेळ लागणार आहे, इतके वक्ते आहे. मला वाटतं फक्त 10%च वक्ते बोलले असतील. आलेल्या लोकांनी खूप मनावर मोठा दगड ठेवून माघार घेतलेली आहे, कारण वेळेचा अभाव आहे, पावसाची चिन्ह आहे. पुन्हा एकदा मी थोरात कुटुंबियांतर्फे श्रावस्ती बुद्धविहार समितीतर्फे तुमच्या सर्वांची क्षमा मागतो. जर का आज वेळ भेटला नसेल तर पुढचं वर्ष आपल्याकडे आहे. थोरात साहेबांचं कार्य ते सतत तेवत ठेवायचं आहे आपल्याला. या ठिकाणी दर रविवारी वर्ग होत असतो. तुम्हाला आमंत्रित करतो की तुम्ही तुमच्या बरोबर जे थोरात साहेबांनी वेळ घालवलेला आहे, जी चळवळ तुम्हाला सांगितलेली आहे ती नक्कीच तुम्ही आम्हाला येऊन सांगा आणि हे कार्य सतत पुढे राहील. मित्रो, हे जे पुस्तक आहे मराठीमधलं त्याच्या 200 प्रती आम्ही तयार केलेले आहेत. आज उद्या येतील आणि याच पुस्तकाच्या 4 भाषामध्ये आम्ही आहोत भाषांतर करत आहोत. पंजाबीमध्ये, गुरुवारीमध्ये, इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये. तर तेही काम प्रोसेसमध्ये आहे. थायलंडचे भंते धम्मनाग आहेत, त्यांनी आश्वासन दिले की मी 10,000 प्रती या 4 भाषांमध्ये तुम्हाला देईल, तुम्ही त्या मोफत वाटा. तर हेही आहे. आणि ज्यांना मराठीमधली पुस्तकं हवेत ते 200 प्रती आम्ही बनवल्यात, त्या तुम्हाला मिळून जातील. 1-2 दिवसातच माझ्याकडे येतील. 200 प्रती आहेत. कांचीराम मनुवादापुढील आव्हान हे पुस्तक जे राजू कोळेकरांच्या हस्ते प्रकाशित केलं होतं आणि त्यांची इच्छा होती की मी जिवंत असताना ह्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं आणि या पुस्तकावर साधक वादक विरोधकांची सगळ्यांची चर्चा घडावी. ही लेखक पण मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देईल. तशासाठी आम्ही ठाण्यामध्ये कार्यक्रम घेतला. दुसरा कार्यक्रम आमचा औरंगाबादमध्ये ठरला होता. प्रकृतीने साथ दिली नाही. ही आता मी ज्यांच्याबरोबर काम केलं 95% सगळे दिग्गज मान्यवर आहे. त्यांची नावं घेत बसलं तर 10-15 मिनिटं त्यातच जाते. आणि दुसरी गोष्ट कोणाचं राहिलं तर त्यांचा रोष. त्याच्यामुळं मी डायरेक्ट सुरुवात करतो. सगळे बौद्ध उपासक उपासिका आणि मान्यवर सर्वांना सप्रेम जय हिंद. मूल जन्माला येतं, शाळेमध्ये जातं, शाळेमध्ये गेल्यानंतर कॉलेज गेल्यानंतर तो नोकरीचा शोध घेत असतो. नोकरीचा शोध घेतल्यानंतर घरचे म्हणतात बाबा लग्न कर. लग्न केल्यानंतर मुलांचा संसार घरचा आडा चालू होतो. आई वडील मात्र होतात, जीवन संपून जातो. एवढं जीवन आहे का? मग ही लढाई कोण लढणार आहे? ही जी जातीवादाची जी लढाई आहे ही कोण लढणार आहे? तर ही खरी लढाई लढले हे सीपी थोरात लढले. ते तर चांगले संसार करून त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, केंद्र कॅम्प घेतले आणि समाजालाही शिकवलं. त्यांचे 1-2 किस्से सांगतो. एकदा आम्ही HK मेश्राम ॲडव्होकेट होते, त्यांचं नागपूरला 75वा वाढदिवस होताना आम्हाला बोलवलं होतं.
आता त्यांच्या जावयाने त्यांचं बुकिंग केलं आणि आमचं रामटेके सरांनी बुकिंग केलं. येताना काय आम्ही 3 दिवस तिथं होतो, सगळं फिरलो आम्ही. शेवटी आम्ही दीक्षाभूमीला गेलो आणि येताना फक्त 20 मिनिटं राहिले गाडी पकडायला. आणि त्या सरांपासून आम्ही पुणे आपलं नागपूर स्टेशनला शेंडे सर होते, शेंडे सरांच्या गाडीत बसलो. त्यांनी आम्हाला फास्ट गाडीने नागपूर स्टेशनवर सोडलं. अवघे 7 मिनिटं राहिले, 7 मिनिटं गाडी सुटायला. आमच्या तिघांच्या मोठ्या मोठ्या बॅग आणि त्याच्यानंतर 100 पुस्तकांचा गट्टा. 3 नंबर प्लॅटफॉर्मला जायचंय. अरे आता काय करायचं काय? आणि मग तिथं एक हमाली केला आणि तुम्हाला सांगतो सर, हे चढणं आणि तिकडं स्लोपनी उतरणं अक्षरशः पळतोय. एक 84 वर्षाचा ग्रस्त समाजासाठी पळतोय. बघा काय चित्र होतं ते. आम्हाला भीती होती की सरांचा श्वास फुटला तर, ते डोक्यावर पडले तर, त्यांचं हाड मोडलं तर. तुम्हाला सांगतो रामटेके सरांनी, इथं रामटेके अशोक सरांनी अक्षरशः सरांना उचलून गाडीमध्ये टाकलं. माझी बोगी समोर होती, मी आतमध्ये गेलो गाडी. हा एक किस्सा. दुसरा किस्सा, आम्ही लातूरला गेलो होतो. तिथं प्राध्यापक नरसिंगे होते. ते चलो बुद्ध की और म्हणून त्यांनी मिशन चालू केलेलं आहे. त्या ठिकाणी जो हॉल भरला होता, त्या हॉलमध्ये 20% जे महाराष्ट्र, माफ करा पण महाराष्ट्र बौद्ध झाले 20% होते. मातकाचे बौद्ध झालेले 40% आणि चर्मकरांचे बौद्ध झालेले 40%. असा 100 लोकांचा मॉक होता. त्या दिवशी सरांनी सांगितलं की जाती अंताशिवाय, जाती असल्याशिवाय भारताची प्रगती होणार नाही. दुसऱ्या दिवशी पेपरला तो मथळा आला होता, आमची नावं सुद्धा तिथं आली होती. त्याच्यानंतर जी ती लोक आहेत ना, आमच्या घरी जेवायला चला, आमच्या घरी चालायला जेवायला चला. ससून हॉस्पिटल सारखं लातूरला फार मोठं हॉस्पिटल आहे आणि तिथं ओव्हर नावाचे एक मोठे डॉक्टर आहेत. त्या डॉक्टरने आम्हाला त्यांच्या त्यांची मिसेस डॉक्टर, त्यांचा दवाखाना नाही, त्यांचं हॉस्पिटल होतं. त्या माऊलीनं सकाळी 5 वाजता उठून पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. पुरणपोळी, भजी, गुळ. आम्ही सरांना मी म्हटलं काही सर आवश्यकता नव्हती. म्हणे नाही, जेव्हा सीपी थोडत येतात ना, आम्ही त्यांच्यामध्ये कांशीराम सर बघतो, आम्हाला वाटतं कांशीराम सर त्या ठिकाणी आलेले. तिसरा किस्सा शेवटचा सांगतो आणि बंद करतो की रवींद्र चव्हाण सरांनी साताऱ्यामध्ये प्रॉब्लेम ऑफ रुपीवरती व्याख्यान ठेवलं होतं. तेव्हा शिवाजी युनिव्हर्सिटीचे प्रिन्सिपल, चान्सलर महाजन सर होते. महाजन सर आणि यांचं तिथं पीएचडीचे विद्यार्थी होते. ज्यावेळेस व्याख्यान झालं, सगळेजण एवढी स्तुती करत होते, किती बारीक लिखाण केलेलं आहे आणि एवढे खुश झाले ते लोक बरं का. आता मी ज्यावेळेस सरांशी बोलायचो तर सर म्हणायचं की आपल्या लोकांना आता नोकऱ्या मिळणार नाही, आपल्या लोकांनी व्यवसायाकडे वळायला पाहिजे. राम माने कुठं असतील तर मला हात करा. इथं चव्हाण सर आहेत, दयानंद चव्हाण सर. आम्ही एक ग्रुप तयार केला. 6 महिन्यामध्ये 1 लाख मेंबर तयार केलेले आहेत आम्ही. आणि त्या काही लोकांनी लाख रुपये दिलेले आणि 20-20 हजार शेअर मनी आहे. आज आमची कंपनी रजिस्टर आहे, वेबसाईट चालू आहे आणि 2 तारखेला पहिलं आमचं होलसेलचं उद्घाटन आहे पिंपळे निखिल मध्ये. एवढं बोलतो मी माझ्या वतीनं आणि माझ्या पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं. त्याचप्रमाणे ह्या आर्थिक विंगच्या माध्यमातून सरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. इथंच थांब.